आणि प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भाजपचे प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी जी आहेत ते सध्या निलंग्याच्या दौऱ्यावर आहेत. तर नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. काय सांगाल सर नेमकं? मी निलंगा नगर परिषदेच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आलेलो आहे. मी मुस्लिम वस्तीमध्ये जाऊन आणि अनेक ठिकाणी मी जाऊन या ठिकाणी प्रचार करण्याचा प्रयत्न केला. 100% विजय हा संभाजी भैयाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष या ठिकाणी होणार आहे. त्यांनी केलेला मागच्या वर्षी 5 वर्षामध्ये केलेला विकास हे केंद्रबिंदू जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि ज्याचं सरकार केंद्रात आहे, ज्याची सरकार राज्यात आहे, त्याचाच या ठिकाणी नगराध्यक्ष होईल. यात कुठल्या प्रकारची आता शंका राहिली नाहीत. इथली जनता ही विकासावर या ठिकाणी मतं देणार आहेत. बाजूला काँग्रेस पक्ष असला तरी काँग्रेस पक्षाचं कुठेही नामोनिशाण त्या ठिकाणी देशात कुठे नाही, राज्यात कुठे नाही, म्हणून काँग्रेसला लोक मतं देऊन त्या ठिकाणी ती चूक या ठिकाणी करणार नाही. म्हणून भैयाच्या नेतृत्वामध्ये नगराध्यक्ष 100% या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं होईल. मुस्लिम समाजाचे 5 उमेदवार या ठिकाणी उभे असले तरी 5च्या 5 लोक कसे निवडून येता येईल यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी अनेक लोकांची भेटी घेतली. मुस्लिम समाजाचे 5 आणि बाकीचे सर्व भारतीय जनता पक्षात या ठिकाणी निवडून येतील. यात कुठल्याही प्रकारची आता शंका या ठिकाणी राहिलेली नाही. तर राज्यात नेमकी काय परिस्थिती आपल्या पक्षाची एकूणच? आपण सगळ्यांनी बघितलं असेल की बिनविरोधमध्ये साधारणतः 105 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 3 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. या निवडणुकीच्या अगोदर जर परिस्थिती भारतीय जनता पक्षाची चांगलीच असेल तर निवडणुकीच्या नंतरही सुद्धा तुम्हाला 70% भारतीय जनता पक्ष हा कमळ निशाणीवर या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपल्याला निवडून आलेले दिसतील. तर भारतीय जनता पार्टी हा मुस्लिम विरोधी पक्ष म्हणलं जातं, काय सांगाल नेमकं? अजिबात तसं प्रकारने हे फक्त काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. काँग्रेसवाल्यांची ही चर्चा आहे, त्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा ही नाही आहेत. मुस्लिम समाजाचे लोक भाजपशी जुळलेले आहेत आणि मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा या शहरामध्ये भाजपला मतदान करणार आहेत. या नेमकं मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय आवाहन करणार? माझी मुस्लिम समाजाच्या सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान असणार आहे की आपण विकासावर मतं द्या. आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपण त्या ठिकाणी विकासावरच आपलं मतं त्या ठिकाणी झाले पाहिजे. धन्यवाद सर, धन्यवाद.